नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी हसता गुरु किल्ली यशाची या कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण नेहमी लोकांना शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम कसे होऊ शकतो याबद्दल माहिती देतो आणि याविषयी अनेक तज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन देखील करत असतात। आज आपण नोकरदार वर्गाच्या दृष्टीने आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असणाऱ्या एका पर्यायावरती माहिती घेणार आहोत। गुरु किल्ली यशाची या कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे नोकरदार वर्गासाठी शेअर मार्केट गुंतवणूक किती आणि कशी फायदेशीर। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रोफेसर मुकुंद खानोरे सर। सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत। नमस्कार। नमस्कार। तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। अख्ख्या महाराष्ट्राला शेअर मार्केटचं वेड लावणारे प्रोफेसर मुकुंद खानोरे अशी त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याबद्दल सांगायचं तर छोट्या अमाउंट पासून मोठा पोर्टफोलिओ त्यांनी बनवलेला आहे आणि स्वतःचाच नाही तर स्वतःच्या क्लायंटचा सुद्धा त्यांनी मोठा पोर्टफोलिओ बनवलाय। त्यामुळेच त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे। तसंच भारतातच नाही तर इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा त्यांची ओळख निर्माण झाली आहे। गेल्या 10 वर्षांपासून ते शेअर मार्केटमध्ये कार्यरत असून त्यांना गुंतवणूक तज्ञ, टेक्निकल, फंडामेंटल तज्ञ म्हणून सुद्धा ओळखले जातं। याशिवाय त्यांच्या अनेक ब्रँचेस असून त्यांचे सेमिनार देखील होत असतात। तिथे जाऊन देखील तुम्ही त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता। मुळात नोकरदार वर्गासाठी तुम्ही म्हणताय की शेअर मार्केट गुंतवणूक खूप फायद्याची आहे, कशी काय? नक्की 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 आजच्या कंडिशन मध्ये जर तुम्ही बघितलं एक 15 ते 20 वर्षांपूर्वी बाबांनो, पहिले जर तुम्ही बघितलं तर नवरा बायको यांच्यामध्ये हस्बंड लोक कामाला जायचे आणि वाईफ जे असायचे ते घरी बसायचे। ठीक आहे, आज काय झालेलं आहे, परिस्थिती उलटी झालेली आहे। नवरा बायको दोघांनाही कामाला जायला लागतंय कारण की महागाई, इन्फ्लेशन। काय आहे? इन्फ्लेशन। आठवा ते दिवस जेव्हा 5-5 लाखाचे फक्त घरं मिळायचे, आज तीच गोष्ट आपल्याला 50 ते 60 लाखाच्या पुढे गेलेले। ठीक आहे, त्यानंतर आज जे शिक्षणासाठी जो आपला पहिले खर्च व्हायचा, जे 60 ते 70 रुपये इमारत निधी भरून आपण वर्षभर शाळेमध्ये बसायचो, आज त्याच गोष्टीसाठी ज्युनियर केसाठी लाख रुपये, सिनियर केसाठी 1.5 लाख रुपये। ठीक आहे, आज एवढी सगळी महागाई वाढत चाललेली महागाई। आज कोणालाही असं वाटत नसतं की नवरा बायकोंमध्ये दोघांनाही असं म्हणजे जे वाईफ जॉबला जातात, ठीक आहे, नवरा बायकोंमध्ये, ठीक आहे, त्यांना असं वाटत नसतं की हाऊस आणि मजा म्हणून कोणी फिमेल लोक जे जॉबला जातात असं नसतं। ठीक आहे, हाऊस नसते त्यांना। ठीक आहे, दोघांनाही जायची। पण आज मुंबईची परिस्थिती अशी झाली, मुंबई असून दे, पुणे असून दे, नाशिक असून दे, मेट्रो सिटीमध्ये अशी परिस्थिती झाली, महागाई एवढी वाढत सुटलेली आहे की नवरा बायको दोघांनाही जॉब करावा लागत आहे आजच्या कंडिशनमध्ये। तसेच आमच्याकडे 2 जण आलेले होते तुमच्याच माध्यमातून। ठीक आहे, सेमिनारला 2 जण आमच्याकडे आलेले होते, नवरा बायको दोघंही आलेले होते, जे विरारला राहत होते। विरार येथे राहत होते। त्यांनी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, सर आजच्या कंडिशनमध्ये मी सिंटेल पवई येथे जॉबला राहतो विरारला। ठीक आहे, पवई येथे सिंटेल येथे जॉबला राहतो विरारला आणि मला तिथे सिंटेलमध्ये एक 40,000 रुपये पगार आहे। 40,000 रुपये पगार आहे। माझी बायको जी आहे ही अंधेरीला जॉबला जाते आणि तिला जो पगार आहे हा एक 22,000 रुपये पगार आहे। 22,000 रुपये पगार आहे। असे मिळून आजच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर आम्हाला एक 60-62,000 रुपये दोघांनाही मिळतात, नवरा बायको दोघांनाही मिळतात। आजच्या कंडिशनमध्ये सर आमचे 2 लहान मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी आहे आणि ह्यांना पोद्दारमध्ये आम्ही शिक्षण देतो आहे। पोद्दार स्कूलमध्ये आम्ही त्यांना ॲडमिशन केलेली आहे। आज तिथं 1.25 लाख रुपये तर नुसते आम्ही फक्त ॲडमिशनसाठी फी भरलेली आहे, डोनेशन ज्याला म्हणतात ते। त्यामुळे 2 ते 2.5 लाख रुपये आमचे नुसते वर्षाला फक्त या मुलांच्या शिक्षणासाठी जात आहे। मुलांच्या शिक्षणासाठी 2 ते 2.5 लाख रुपये नुसते आमच्या वर्षाला जात आहे। ठीक आहे, त्यानंतर पुन्हा आम्हाला आजच्या कंडिशनमध्ये आम्हाला नवरा बायको दोघांनाही जॉबला जायला लागतं, म्हणून आम्हाला मुलांना बेबी सिटिंगमध्ये ठेवायला लागतं। बेबी सिटिंगमध्ये तिथं नाही म्हटलं तरी आमचे 3 ते 4,000 रुपये बेबी सिटिंगमध्ये आमचे जात आहे। ठीक आहे, आजच्या कंडिशनमध्ये जर आमचं वर्षाचं तुम्ही ॲन्युअल इन्कम बघितलं तर एक 6-6.5 लाख रुपये ॲन्युअल इन्कम आहे दोघांचं मिळून। ठीक आहे, दोघांचं मिळून एक 6-6.5 लाख रुपये इन्कम आहे। त्यामध्ये 2.5 ते 3 लाख रुपये नुसते एज्युकेशनमध्ये जात आहे मुलांच्या। ठीक आहे, त्यानंतर आम्ही एक हाऊसिंग लोन घेतलेला आहे विरारमध्ये, आम्ही फ्लॅट घेतला आहे, तो 26 लाखाचा आम्ही फ्लॅट घेतलेला होता। त्याचं हाऊसिंग लोन जे जात आहे आमचं तेच एक 20-22 रुपये हाऊसिंग लोन जात आहे। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आमचे म्हणजे काय आज आम्ही एवढं हतबल झालोय सध्याच्या कंडिशनमध्ये, कारण की माझी जी असते ती असते मॉर्निंग शिफ्ट असते। मी एक 5 वाजता घरातनं निघतो, मॉर्निंग शिफ्ट असते
आणि माझी वाईफची जी शिफ्ट असते ती एक आफ्टरनून शिफ्ट असते, म्हणजे ती दुपारी जाते जॉबला. ठीक आहे, म्हणजे 12-1 वाजता ती घरातनं बाहेर पडते. जेव्हा मी घरी येतो, कारण की मी मॉर्निंग शिफ्ट करत असतो, जेव्हा मी घरी येतो तेव्हा माझी वाईफ घरात नसते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जेव्हा ती घरी येते तेव्हा मी झोपलेलो असतो. ठीक आहे, कारण की मला सकाळी उठून पुन्हा ऑफिसला जायचं असतं. नवरा बायको एकमेकांना टाइम पण देऊ शकत नाही, फक्त आम्ही संडेलाच एक दिवस फक्त एकमेकांना भेटतो. ठीक आहे, असं आहे. तर शेअर मार्केटच्या माध्यमातून आम्ही शेअर मार्केटमध्ये येऊन कसे आमचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर त्यांनी नॉलेज घेतलं, प्रॉपर अभ्यास केला, स्टॉक मार्केटचा नॉलेज घेतला, पहिले फ्री सेमिनार अटेंड केला, नॉलेज घेतलं बाबांनो, प्रॉपर नॉलेज घेतलं, प्रॉपर अभ्यास केला त्या गोष्टीचा, शेअर मार्केटविषयी पूर्ण माहिती घेतली, मी त्यांना पूर्ण माहिती दिली, टेक्निकल फंडामेंटल नॉलेज घेतलं. त्यानंतर त्यांनी इंडिया बुल्स वेंचर हा शेअर्स बाय केला. एक 50,000 रुपये अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्याच डीमॅट अकाउंटमध्ये, आमच्याकडे नाही, त्यांच्याच डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये त्यांनी एक 50,000 रुपये अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली. अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर इंडिया बुल्स वेंचर हा शेअर्स बाय केला त्यांनी 42 रुपयाला शेअर्स बाय केला. त्यानंतर त्यांनी 15 दिवसामध्ये त्यांना दिसलं की तो शेअर्स 42 पुन्हा 60 रुपये गेला. बघा मी काय बोलतोय, 15 दिवसामध्ये त्यांना दिसलं तो 42 रुपयाचा शेअर 60 रुपये गेला. त्यांनी मला फोन केला, सर एवढी मोठी ग्रोथ तर मी पहिल्यांदा बघितली, म्हणजे आज 42 रुपयाला आपण शेअर्स घेतला, एवढा 60 रुपये झाला. तर त्यांनी मला विचारलं, बाबा हा शेअर्स किती रुपयापर्यंत जाऊ शकतो. मी बोललो त्यांना एक 500, 550, 600 पर्यंत हा सहज जाऊ शकतो. तर त्यांनी मला सांगितलं, मॅडम अजून 4 लाख रुपये आहे, ते मी इन्व्हेस्ट करू का ह्या शेअर्समध्ये. मी बोललो करा, काही प्रॉब्लेम नाही आहे, बिंदास करा तुम्ही. त्यानंतर अजून त्यांनी 4 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली. तो आम्ही पुन्हा 60 रुपयाचा जो शेअर्स होता, एक 4-5 दिवस अजून त्याचा टाइम गेला आणि तो 65 रुपयाला आम्हाला बाय भेटला. असं मिळून आमची ॲव्हरेज जी प्राइस बनलेली होती ती एक 50-52 रुपये आमची एक ॲव्हरेज प्राइस बनली होती. आणि तो शेअर्स पुढे जाऊन आम्ही जो विकला तो 550 रुपयाला विकला. 550 रुपयाला तो शेअर्स विकला बाबांनो. त्यांचे जे ॲटलिस्ट त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केली होती 4.5 लाख रुपये, त्यांना दिसलं त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी त्यांना ग्रोथ झालेली ती 50 लाख रुपये प्रॉफिट झाला. 50 लाख रुपये प्रॉफिट झाला. सर्वात पहिले त्यांना एक हेडेक होता, तो म्हणजे होम लोनचा हेडेक होता. आज प्रत्येक 5 तारीख आली, होम लोनचे हप्ते भरा, ते पण 25 वर्ष. त्यांनी सर्वात पहिले सांगितलं, सर DHFL हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीमध्ये माझं हाऊसिंग लोन आहे. ठीक आहे, मला सर्वात पहिले ते लोन क्लिअर करायचं आहे. त्यानंतर त्यांनी ते लोन क्लिअर करून टाकलं, एक 22 लाखाचा चेक देऊन टाकला. DHFLला लोन पहिले क्लिअर केला. पैसे अभावी बाबांनो, त्यांच्या वाईफला जे जॉब करावा लागत होता, पैसे अभावी त्यांच्या वाईफला जो जॉब करावा लागत होता, सर्वात पहिले त्यांनी तो जॉब सोडून दिला. आणि जे मुलं होते, जे बेबी सिटिंगमध्ये त्यांना पाठवायला लागत होते, ते आज गुणी गोविंदानी मस्तपैकी आनंदामध्ये आपल्या आईबरोबर राहत आहे. ठीक आहे, आणि आजच्या कंडिशनमध्ये नाही, जॉब सोडून पण त्यांनी एक हाऊसिंग लोन जे आहे ते क्लिअर करून पण आज त्यांच्याकडे एक 20-25 लाख रुपये आहे. आणि पुढचा त्यांचा गोल आहे, त्यांनाही स्वतःला जॉब सोडायचा आहे आणि पुढे जाऊन त्यांना एक 3 कोटीचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे. तर बाबांनो, नोकर पेशा वर्गाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून किती फायदा होईल, अजून काय सांगू शकतो ह्याच्या पलीकडे, अजून काय सांगू शकतो बाबांनो. त्यासाठीच बाबांनो, असे कोणालाही प्रॉब्लेम्स असतील, पैसे अभावी जर नवरा बायको दोघांनाही जॉब करावा लागत आहे, पैशा अभावी जर ज्यांचा हाऊसिंग लोन आहे, पैशा अभावी हे करू शकत नाही, पैशा अभावी ते करू शकत नाही, कुठलाही असा प्रॉब्लेम असून दे बाबांनो, आलेल्या स्क्रीनवरती एक तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून बाबांनो या सेमिनारपर्यंत यायचे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यावरती सोडून द्या बाबांनो, सोडून द्या. असं खरं तर तुम्ही म्हणताय नोकरदारांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे, पण जेवढे आता आपण बघतो की जितके काही नोकरदार आहेत कामाच्या व्यापामध्ये असे अडकलेले असतात की त्यांना ही गुंतवणूक कशी करायची, त्याचे प्रकार काय आहेत, कशा पद्धतीने करायचं हे काही कळत नाही. या बाबतीत काही मार्गदर्शन कराल का? नक्की सांगतो. बघा, गुंतवणुकीचे जर प्रकार बघितला तुम्ही, एक 3 टाइप्स गुंतवणुकीचे प्रकार आहे. एक जो प्रकार आहे हा एक शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा प्रकार आहे, इंट्राडे ट्रेडिंग त्याला म्हणतात. म्हणजे आजची जी मार्केटची जी उलाढाल आहे, ठीक आहे, आज जर तुम्ही बघितलं एक 5 ते 6 लाख करोडचा मार्केटचा टर्नओव्हर आहे. बरोबर तुम्ही ऐकलात बाबांनो, 5 ते 6 लाख करोडचा मार्केटचा टर्नओव्हर आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज घेऊन प्रॉपर अभ्यास करून कशी आपण 3 ते 4% कमवू शकतो. ठीक आहे, हा एक इंट्राडेचा प्रकार आहे. ठीक आहे, इंट्राडेचा प्रकार आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे वीकली बेस्ड ट्रेडिंग आहे. वीकली बेस्ड ट्रेडिंग चार्ट, ग्राफ, टेक्निकल नॉलेज घेऊन
प्रॉपर अभ्यास करून कसे 5 ते 10% कमवू शकतो, हा एक वीकली बेस्ड ट्रेडिंगचा प्रकार आहे. वीकली बेस्ड ट्रेडिंगचा प्रकार आहे. तिसरा प्रकार जो आहे तो लॉंग टर्मचा प्रकार आहे. लॉंग टर्म, ठीक आहे. आज जर तुम्ही बघितलं बाबांनो, ज्यांनी इन्फोसिस या शेअर्समध्ये ज्यांनी 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती, आज त्यांना 3 ते 4 कोटी रुपये मिळाले आहेत. इव्हन तुम्हाला मला सांगायचं एक चांगला आनंद वाटेल बाबांनो, नारायण मूर्ती, ठीक आहे, जे इन्फोसिस कंपनी ज्यांनी बनवली आहे बाबांनो, ठीक आहे, त्यांचे जे नोकर्स होते, आज त्यांच्याकडे 100 ते 150 करोड रुपये आहे फक्त इन्फोसिसचे शेअर्स घेऊन. ठीक आहे, इन्फोसिस ज्यांनी शेअर्स घेतलेले होते, ठीक आहे, त्यांच्याकडे आज जे त्यांचे नोकर लोक होते बाबांनो, त्यांच्याकडे 150 ते 200 करोडचा पोर्टफोलिओ आहे. विचार करा, हा एक लॉंग टर्मचा प्रकार आहे. लॉंग टर्म आपल्याला काय काम करायचंय? मीडियम टर्म काम करायचंय, शॉर्ट टर्म काम करायचंय, लॉंग टर्म काम करायचंय. चारही बाजूनी आपल्याला पैसा कमवायचा आहे बाबांनो, चारही बाजूनी पैसा कमवायचा आहे. त्यासाठीच बाबांनो आलेल्या स्क्रीनवरती एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून आपल्याला ह्या सेमिनारपर्यंत यायचं आहे. आणि लक्षात घ्या बाबांनो, हे जेही प्रोग्राम होतात, जेही सेमिनार होतात बाबांनो, हे आपल्या मराठी आणि मराठी लँग्वेजमध्येच होत आहे बाबांनो. माझं एकच स्वप्न आहे बाबांनो, जसं मी श्रीमंत झालोय तसं आपल्या प्रत्येक मराठी माणसाला मला या स्टॉक मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन यायचं आहे. आणि स्टॉक मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येऊन त्यांना प्रॉपर नॉलेज द्यायचं आहे, प्रॉपर सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या आहेत आणि त्यांना माझ्यासारखं बाबांनो श्रीमंत बनवायचं आहे. असं आहे. गुरु किल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा TV9. गुरु किल्ली यशाची या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे नोकरदार वर्गासाठी शेअर मार्केट गुंतवणूक किती आणि कशी फायदेशीर. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रोफेसर मुकुंद खानोरे. नमस्कार. सर, खरं तर तुम्ही सांगताय यात एक आणखीन महत्त्वाची बाब म्हणजे अनेक सर्वसामान्यपणे विचार असा होत असतो की गुंतवणूक करायची तर अनेक माध्यमं आहेत. मग ती एखादी वास्तूमध्ये गुंतवणूक असेल, जमीन खरेदीचा शौक असतो, काही लोकांना सोने खरेदीचा शौक असतो, मग ही सुद्धा एक प्रकारची गुंतवणूकच मानली जाते. पण ही सोडून शेअर मार्केटची गुंतवणूक जास्त फायदेशीर असं कसं? नक्की. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आज रिअल इस्टेटची हालत काय आहे सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे, आणि जी रिअल इस्टेटची मंदीची लाट आहे बाबांनो, ती मागे येत आहे. त्याला अजून जरा मागे येऊन द्या, अजून अवकाश आहे, त्याला 2 ते 4 वर्ष आहे. ठीक आहे, आज रिअल इस्टेटमध्ये किती मंदी आहे सगळ्यांनाच माहिती आहे. दुसरं जे तुम्ही सांगितलं सोन्यामधली इन्व्हेस्टमेंट, आज जर बाबांनो आज आपण एक कुठलाही दागिना बनवायला जातो तेव्हा एक तिथं मजुरी नावाचा प्रकार लागतो. ठीक आहे, म्हणजे आपण जेव्हा दागिना बनवतो तिथं मजुरी नावाचा प्रकार लागतो आणि तोच दागिने जेव्हा आपण विकायला जातो तेव्हा आपल्याला ते सोनार लोक बोलतात घट होईल. म्हणजे आपले इकडनं 15% कट झाले, तिकडनं 15% कट झाले, 30% तर आपण मायनसमध्येच आहे. म्हणजे बाबांनो, जर सोन्यामध्ये कोणी गुंतवणूक करत असेल, म्हणजे दागिन्यांमध्ये सोन्याचे दागिने जर बनवत असेल, ज्यांनी 32,000ला जर सोनं बनवलेलं असेल आणि आज जर 40,000ला जरी त्यांनी विकायला काढलं, तिथं ग्रोथ त्यांना 1ही रुपया नाही. त्यांचा ब्रेक इव्हन पण झाला नाहीये. ब्रेक इव्हन, नो प्रॉफिट नो लॉस. कळतंय? मग प्रॉफिट आज जर आपण डी ग्रोथ मध्ये जात असेल, म्हणजे डाऊन ग्रोथ मध्ये जात असेल तर ग्रोथ कशी होणार? ठीक आहे, म्हणून सांगतो बाबांनो, आज ज्यांनी पण बाबांनो दागिन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा मग बाबांनो ज्यांनी FD मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, पण करोडो रुपये कमवलेले आहे बाबांनो, असा मला एकही व्यक्ती मिळालेला नाही आहे. पण स्टॉक मार्केटचं नॉलेज घेऊन, स्टॉक मार्केटचा प्रॉपर अभ्यास करून आज ज्यांनी करोडो रुपये, अब्जो रुपये कमवलेले आहेत, असे भरपूर उदाहरण आहे बाबांनो. त्यात मी स्वतः पण आहे बाबांनो, मी स्वतः पण आहे, म्हणून मी इथं बसलेलो आहे बाबांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, वॉरेन बफे ही व्यक्ती बाबांनो फक्त न्यूजपेपर टाकायचं काम करायचे, न्यूजपेपर टाकायचं काम करायचे. आजच्या कंडिशनमध्ये प्रॉपर नॉलेज घेऊन, प्रॉपर अभ्यास करून बाबांनो त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक चालू केलेली आहे आणि आज ते जगामध्ये 3ऱ्या नंबरवरती श्रीमंतीमध्ये आहे. 3ऱ्या नंबरमध्ये. आज जर तुम्ही जगातलं बघितलं, असे भरपूर लोक आहेत. ठीक आहे, आपण नावं काढलं तर इथंच 2-3 तास आपले निघून जाते. ठीक आहे, आपलं इंडिया, मी भारतातलं बोलतोय बाबांनो. राधाकृष्ण दमानी व्यक्ती बाबांनो, राधाकृष्ण दमानी ही व्यक्ती बाबांनो काही वर्षांपूर्वी बेरिंग विकायचं काम करायचे. बेरिंग, बॉल बेरिंग बाबांनो, नळ बाजार, चिरा बाजार, प्रॉफिट मार्केट, त्या ठिकाणी बेरिंग विकायचं काम करायचे. ठीक आहे, आजच्या कंडिशनमध्ये ही व्यक्ती बाबांनो
इंडियामध्ये श्रीमंतीमध्ये बाबांनो दुसऱ्या नंबरवरती पोहोचलेली आहे, दुसऱ्या नंबरवरती. कुठलं बेरिंग विकून बाबांनो, कुठलं बेरिंग विकून बाबांनो की जगामध्ये आपण इंडियामध्ये श्रीमंतीमध्ये दुसऱ्या नंबरवरती पोचू शकतो बाबांनो. ठीक आहे, नाही पोचू शकत बाबांनो. ह्या व्यक्तीने पण बाबांनो स्टॉक मार्केटचा आधार घेतलाय, स्टॉक मार्केटचं नॉलेज घेतलंय, प्रॉपर अभ्यास केलेला आहे आणि गुंतवणूक करणं चालू केलेलं आहे बाबांनो. आणि त्याच्यामुळे आज ह्या व्यक्तीच्या डीमार्टचे 400 ब्रँचेस आहे आणि ही व्यक्ती इंडियामध्ये श्रीमंतीमध्ये दुसऱ्या नंबरवरती पोहोचलेली आहे बाबांनो. आणि हा स्टॉक मार्केटचाच नॉलेज घेतलंय बाबांनो, स्टॉक मार्केटचाच अभ्यास करून हे लोक पुढे गेलेले बाबांनो. दमानी असून दे किंवा अंबानी असून दे किंवा अदानी असून दे किंवा सुनील मित्तल साहेब असून दे किंवा सन फार्माचे जे मालक आहेत दिलीप संघवी बाबांनो, माझ्याकडे 20 ते 25 हजार पेक्षा जास्त डेटा आहे ज्यांनी स्टॉक मार्केटचा आधार घेतलाय, स्टॉक मार्केटचं नॉलेज घेतलंय आणि अफाट असा पैसा कमवलेला आहे बाबांनो. ह्या गोष्टी मला माहिती, मी या क्षेत्रामध्ये आहे म्हणून बाबांनो मला या सगळ्या गोष्टी माहिती आहे बाबांनो. तसंच बाबांनो आपल्याला पण या स्टॉक मार्केटचं नॉलेज घ्यायचं आहे, प्रॉपर अभ्यास करायचा आहे आणि प्रॉपर नॉलेज घेऊन इन्व्हेस्टमेंट करणं चालू करायचं आहे. आणि आपल्याला पण एक मोठा असा पोर्टफोलिओ बनवायचा आहे. नुसतंच बाबांनो महाराष्ट्रामध्ये नाही, नुसतं देशामध्ये नाही, तर आपल्याला अख्ख्या जगामध्ये दाखवून द्यायचं आहे. आपले मराठी माणसं पण एक चांगल्या प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकतात, प्रॉपर नॉलेज घेऊन इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि एक अफाट असा पोर्टफोलिओ बनवू शकतात बाबांनो. या गोष्टी आपल्याला जगाला दाखवून द्यायच्या आहे. त्यासाठी मी तुमच्यासाठी आहे बाबांनो. तुम्हाला काय करायचंय बाबांनो, एक पाऊल आलेल्या स्क्रीनवरती फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून बाबांनो या सेमिनार पर्यंत यायचंय. बाकी सगळं माझ्यावरती सोडून द्या तुम्ही. खरं तर भारताची अर्थव्यवस्था ही शेअर मार्केटमुळे ती खालीवर होताना सुद्धा आपण पाहिलेली आहे आणि खूप मोठा वाटा आहे शेअर मार्केटचा. मात्र मराठी माणूस जेव्हा इथे जायचं तेव्हा थोडासा कसरतो, एक पाऊल मागेच घेतो खरं तर पुढे जाण्यापेक्षा. हे असं तुमच्याही अनुभवास आलं असेल बरेचदा, तर तुम्ही अशा आपल्या मराठी माणसांना काय संदेश द्याल? बघा, आज जर तुम्ही विचार करायला गेलो, कोणाला आपण जर विचारलं बाबा मी हे काम करू का, ते काम मी करू का, तर लोक आपल्याला फक्त एकच लोक बोलतात की बाबा हे तुझ्याकडनं शक्य नाही, ते तुझ्याकडनं शक्य नाही, हे तुझ्याकडनं होणार नाही, ते तुझ्याकडनं होणार नाही. हाच एक प्रॉब्लेम आहे बाबांनो, हाच एक प्रॉब्लेम आहे. पण तू काय कर, काय तू केलं पाहिजे आणि कसा तू पुढे गेला पाहिजे हे कोणीच बोलत नाही बाबांनो, कोणीच बोलत नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, नवरा बायको दोघं रस्त्यामध्ये चालत असतात, ठीक आहे, आणि एक घोडा ते बरोबर घेऊन चाललेले असतात, घोडा, ठीक आहे. तर काही लोक त्यांना हसतात, चालत असतात, ते बोलतात अरे एवढा यांच्याकडे घोडा आहे आणि हे लोक पण चालत चाललेले आहेत, ते घोड्यावरती का नाही बसत आहे, ठीक आहे. त्यानंतर नवरा काय करतो, विचार करतो, चला मी नाही बसत घोड्यावरती पण माझ्या बायकोला मी बसवतो, तो बायकोला बसवतो घोड्यावरती आणि तो स्वतः चालत असतो, ठीक आहे. बायको घोड्यावरती बसते आणि स्वतः ते चालत असतात आणि हे असे 3 जण चाललेले असतात. त्यानंतर पुढे जाऊन काही 4 लोक येतात. 4 लोक बोलतात अरे कसा माणूस दिसतोय हा, ठीक आहे, हा तर जोरूचा गुलाम आहे किंवा बायकोचा बैल आहे हा, ठीक आहे, बायकोला बसवलंय घोड्यावरती स्वतः चालतोय, हसत हसत ते निघून जातं. त्यानंतर त्याला काहीतरी वाईट वाटतं, मनामध्ये थोडंसं वाईट वाटतं. त्यानंतर तो काय करतो, बायकोला उतरवतो आणि स्वतः घोड्यावरती बसतो आणि पुढे चालत जातो. त्यानंतर लोक त्याला बोलतात, पुढे अजून 3 लोक त्याला भेटतात आणि लोक त्याच्यावरती हसतात, अरे हा तर एक मूर्ख माणूस दिसतोय, बायकोला चालवत नेतोय आणि स्वतः घोड्यावरती बसलेला आहे, हा तर एक असा माणूस, विचित्र माणूस दिसतोय हा तर, ठीक आहे. त्यानंतर ते विचार करतो, हा माणूस विचार करतो अरे बापरे मी काय करू आता, ठीक आहे, ह्याच्या असं मी केलं, मी स्वतः बसलो आणि बायको चालते तरी पण लोक मला हसतात, ठीक आहे. त्यानंतर काय होतं, ते दोघं जण घोड्यावरती बसतात आणि त्यानंतर पुढून अजून 5 लोक येत असतात. ते बोलतात हे दोघं जण एवढे मोठे मोठे लोक घोड्यांवरती बसले, काय घोड्याचा काय जीव घ्यायचा प्रयत्न चालू आहे की काय, ठीक आहे. तर त्यानंतर लोक म्हणजे 3ही प्रकारे लोक त्यांना बोलत असतात. जेव्हा ते स्वतः चालत असतात आणि घोडा फक्त रिकामा असतो तेव्हाही लोक बोलत असतात, बायकोला बसवलेलं असतं तेव्हाही लोक त्यांना बोलत असतात, नवरा घोड्यावरती बसतो तेव्हाही लोक बोलत असतात, नवरा बायको दोघंही घोड्यावरती बसतात तरीही लोक काय ना काय त्याला बोलत असतात. असंच असतं बाबांनो, कुठलंही आपण चांगलं काम करायला जातो तेव्हा लोक बोलायचं हेच काम करत असतात, हे तू काम करू नको, ते काम करू नको, हे तुझ्याकडनं शक्य नाही, ते तुझ्याकडनं शक्य नाही, तू काय कर बाबांनो, हे कोणीच बोलत नाही बाबांनो. कळतं आहे आजच्या कंडिशनमध्ये. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आजच्या कंडिशनमध्ये आज आपण 80% म्हणून ह्या गोष्टीमुळे 80% आपण आज मेहनत करत राहिलेलो आहे आणि 20% हे स्मार्ट वर्क करत राहिलेलो आहे. आज विचार करा बाबांनो,
कुठली लोक या स्टॉक मार्केटच्या क्षेत्रामध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे बाबांनो. त्यांचे आई वडील त्यांना लहानपणापासून एकच गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, अरे बेटा, अरे बेटी, अरे आता तुम्ही मोठे झालात आहात, आता स्मार्ट वर्क करा रे, स्मार्ट वर्क करा. तुझे दादा जे होते हे स्टॉक मार्केटचं नॉलेज घेऊन यांनी भरपूर पैसा कमवलेला होता. तुझे पप्पा जे आहे त्यांनीही स्टॉक मार्केटचं नॉलेज घेऊन भरपूर पैसा कमवलेला आहे. तू पण ह्या स्टॉक मार्केटच्या क्षेत्रामध्ये जा, इथे बद्दो पैसा छे, कळतंय की नाही. त्याच्यामुळे बाहेरच्या स्टेटमधनं ही लोक येऊन किती ग्रोथ केलेली आहे बाबांनो हे तुम्हाला माहिती असेल. मला काय नवीन सांगायची गरज नाही बाबांनो, पण त्यांच्यामध्ये एकी आहे, कळतंय, एकी आहे. आणि असंच आहे बाबांनो, एका काठीला कोणीही तोडू शकतो पण 10 काठ्यांना कोणीही तोडू शकत नाही. मी ही शाळेमध्ये गोष्टी शिकलेलो आहे बाबांनो. म्हणून आपल्याला पण बाबांनो एकीने पुढे जायचं आहे बाबांनो, एकीने पुढे जायचं आहे. त्यासाठीच बाबांनो आलेल्या स्क्रीनवरती एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून ह्या सेमिनार पर्यंत यायचंय बाबांनो. आपल्या मराठी माणसाला फक्त घाबरत आलेलं आहे, बाबा तू शेअर मार्केटमध्ये जाऊ नको, तिकडे जुगार आहे, सट्टा आहे, नुकसान होईल, ह्या गोष्टी होईल बाबांनो. त्याच्यामुळे कुठेतरी आपण मागे राहिलेलो आहे बाबांनो. आज कुठल्या कास्टची लोक जी आहे या स्टॉक मार्केटच्या क्षेत्रामध्ये आहे बाबांनो हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यांच्या आई वडिलांनी त्यांची जी कास्टची लोक असतात त्यांनी त्यांना काय सांगितलंय आणि त्यांची किती ग्रोथ झाली बाबांनो हेही तुम्हाला माहिती आहे बाबांनो. ठीक आहे, त्यांची ग्रोथ झाली ती जाऊन दे, त्यांना काय आपल्याला खेचायचं नाही, पण आपल्याला पण बाबांनो आपल्याला पण अशीच विशाल अशी ग्रोथ करायची बाबांनो, विशाल अशी ग्रोथ करायची. बघा मी सांगतो तुम्हाला, बघा बाबांनो, मी असं बोलत नाही की पैसा सर्वस्व असतो, पण सर्व मिळवण्यासाठी हा पैसाच कामाला येतो बाबांनो, पैसाच कामाला येतो. पु ल देशपांडे साहेबांनी एक खूप चांगली गोष्ट सांगून गेलेली आहे बाबांनो, खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी. ठीक आहे, भरलेला खिस्सा हा आपल्याला अख्खं जग दाखवत असतो आणि रिकामा खिस्सा बाबांनो ही जगातली आपल्याला लोक दाखवत असतात बाबांनो. अजून मी काय बोलू शकतो बाबांनो. आणि हाच पैसा कमवण्यासाठी आलेल्या स्क्रीनवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून ह्या सेमिनार पर्यंत यायचं आहे. खरं तर सर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन केलं आणि खूप छान माहिती दिलीत. अनेक जण उद्युक्त होत आहेत तुमच्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद इथे आलात आणि मार्गदर्शन केल्याबद्दल. धन्यवाद. तो गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.